नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज होत्या मार्गशीर्षमधील दुसरा गुरुवार आणि सोबतच आज दत्त जयंतीसुद्धा आहे आणि विशेष म्हणजे आज स्वामींचा सुद्धा वार। तर आज ना खूपच असा उत्साह होता सकाळपासून आणि रात्रीपासूनच मी ठरवलं होतं की आज असं मस्त अशी छान अशी पूजा मांडायची, काहीतरी वेगळ्या पद्धतीनं आणि म्हणजे घरातलं साहित्य असं वापरून। तर मी इथे पूजेसाठी सुद्धा साडी वगैरे ते पण घरी तयार केली होती। आता ती कशी केली तर त्यासाठी सुरुवातीला पहा मी इथे छान असं मस्त पीस घरातील घेतलं होतं आणि पीस घेऊन की नाही त्याच्या असं मस्त घड्या वगैरे करून इस्त्री करून छान अशी साडी तयार करून घेतली। तर आता ती तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलीच आहे। सोबतच मी इथे पूजा मांडून घेतली, खाली छान असं मस्त स्वस्तिक काढून घेतलं, पाठ मांडला, कडेने रांगोळी काढली, हळदी कुंकू, नंतर वस्त्र घालून घेतलं पाठावरती। नंतर मी इथे जग ठेवला होता बघा पाण्याचा आणि मला असं ना उंच थोडीशी पूजा मांडायची होती म्हणून मग जगावरती नंतर कलश ठेवून घेतला आणि त्याच्यामध्ये पाणी वगैरे, पैसा, सुपारी, मोती, पोळे सगळं घालून नंतर डहाळे घालून घेतले, त्याच्यावरती मग नारळ ठेवून घेतला। नंतर पहा इथे मस्त असं दागिने वगैरे सगळं काही घालून घेतलं, अगदी छान असतं मस्त वस्त्र वगैरे असं जे मी तयार करून साडी घेतली होती पहा ती अगदी पिना वगैरे लावून मस्त तयार करून घेतली, मस्त दिसत होती। आणि नंतर मग काय मुखवटा वगैरे घालून घेतला, कानातले घातले, नंतर नथ वगैरे घातली, नंतर वरती पहा मी अशी वेणी आणली होती, ती वेणी घालून फुलं घालून छान असं मस्त सजवून घेतलं आणि पुढे एक पाट मांडला, त्याच्यावरती पहा मी इथे आपलं गणपती बाप्पा आणि अन्नपूर्णेची सुद्धा पूजा करून घेतली। खाली थोडंसं तांदूळ घालून त्याच्यावरती पूजा केली, साईडला सुद्धा समया लावून घेतला, नंतर ओटीचं सामानसुद्धा सगळं काही ठेवून घेतलं, फळं ठेवून घेतली, फुलं आणि खाऊच्या पानावरती फळं ठेवून घेतलेली आहेत। पुढे पहा मस्त असं पुढे सुद्धा पाटाच्या भोवती छान अशी रांगोळी काढून घेतली। तर अशा पद्धतीनं पाहू शकतात अशी मस्त अशी पूजा मी करून घेतली। आणि विशेष म्हणजे माझ्याकडे आज दत्तांचं काही नाही, पण मनामध्ये माझ्या दत्त आणि स्वामींना खूप जास्त मी स्थान दिलेलं आहे आणि म्हणूनच माझा आजचा जो उत्साह होता तो खरंच खूप जास्त होता। पूर्ण दिवसभर अशी पूजा पाहिली की अगदी खूप छान असं पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि मस्त इथे पंचामृत वगैरे तयार करून घेतलं, पूजा मांडली, नंतर असं पोथी पण वाचून घेतली आणि अशा पद्धतीने मस्त अशी पोथी वाचत होती तेव्हा यशनी थोडंसं व्हिडिओ काढून घेतलेला आहे। नंतर आरती वगैरे करून घेतली, अशा पद्धतीने मस्त अशी पूजा। आणि यश तर स्कूलमधून आला तेव्हा बोलत होता, अरे वा मम्मा किती सुंदर आज पूजा मांडलेली आहे, असं वाटतं की जणू काही इथे बसूनच राहावं। तर इथे मी घरीच वस्त्र तयार करून छान अशी साडी घालून मस्त अगदी पूजा केलेली आहे। तर तुम्हाला माझी आजची पूजा कशी वाटली, आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका।